नासाडी मोठ्या प्रमाणात होते, हे सर्वच्या सर्व फुकट जाताना मोठ्या प्रमाणात दिसत होतं. याची सगळ्याची कॅपॅसिटी, यांना सगळ्यांची साठवणूक करणं हे अत्यंत गरजेचं होतं. नरेंद्र मोदीजींनी निर्णय घेतला, ज्या ठिकाणी अन्नधान्य पिकतं त्या ठिकाणी त्याची साठवणूक ही वाढवली पाहिजे. आज संपूर्ण देशामध्ये जवळजवळ 10% पूर्वीच्या साठवणुकीच्या पेक्षा 10% गोडाऊन्स वाढवली. त्या सर्व ठिकाणी शीतगृह तयार करण्याचं काम केलं गेलं. या सगळ्यांना लागणारे पैसे देण्याचं काम केलं गेलं. छोट्या छोट्या असणाऱ्या त्या ठिकाणच्या संस्थांना एक वेगळ्या पद्धतीचं अनुदान दिलं. आज लक्षात येत आहे की आपली कॅपॅसिटी वाढली. आपलं धान्य 1 वर्ष नाही 2 वर्ष टिकवण्यासाठी आपले धान्य कडधान्य हे टिकायला लागली. या सगळ्या गोष्टींमध्ये आपली कॅपॅसिटी जी आहे ती कॅपॅसिटी वाढली. आणि त्यामुळे आज आपल्या देशामध्ये पंतप्रधान हा निर्णय घेऊ शकतात की 80 कोटी लोक या जगामध्ये भारतामध्ये असणारा एकही माणूस हा यानंतरच्या काळामध्ये उपाशी राहणार नाही. ही गॅरंटी कोणामुळे? तर एक निर्णयाची असणारी ताकद जी आहे ती ताकद आम्ही सर्वांनी समजली पाहिजे. पूर्वी या सगळ्या गोष्टी करता येऊ शकत होत्या, परंतु आज तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की या सर्व गोष्टी करण्यासाठी एक मानसिकता लागते. स्किल आदरणीय पंतप्रधान ज्या वेळेला पंतप्रधान म्हणून उमेदवार म्हणून होते, त्यांनी श्रीराम कॉलेजच्या पाटंगणामध्ये एकदा युवकांच्या समोर असं म्हटलं की मी जर देशाचा पंतप्रधान झालो तर मी येणाऱ्या काळामध्ये स्किल, स्केल आणि स्पीड या तिन्ही गोष्टीमध्ये युवकांना त्या दिशा देण्याचं काम करेल. एवढं बोलल्यावरती ते राहिले नाहीत. ते जनसेवक म्हणून त्यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांनी या सगळ्या क्षेत्रांमध्ये काम सुरुवात केली. 1,74,00,000 हा आकडा लक्षात ठेवा. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कुशल कामगार तयार करण्याचं काम, हाताला काम ज्याला म्हणतं, हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं. त्यांनी असं ठरवलं की आम्ही आमची असणारी शिक्षण पद्धती गुरुकुल या सगळ्या गोष्टी आमच्या देशाची असणारी संपत्ती होती, हिला आम्हाला पुढे नेलं पाहिजे. या सगळ्या पूर्ण युनिव्हर्सिटी मोठ्या प्रमाणामध्ये करायच्या आहेत. त्यांनी ठरवलं की येणाऱ्या काळामध्ये एका दिवसामध्ये मी त्या प्रत्येक ठिकाणी या देशामध्ये एका दिवसात एक युनिव्हर्सिटी तयार करेल. आज तुमच्या लक्षात येत आहे या 10 जवळजवळ झालेल्या 3,601 युनिव्हर्सिटी, एवढ्या युनिव्हर्सिटी या पूर्ण भारत देशामध्ये तयार करण्याचं काम हे आदरणीय पंतप्रधानांनी केलं. हे सोपं नाही आहे. याला विजन लागतं. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी विजन लागतं. देशासाठी एक वेगळ्या पद्धतीची धारणा लागते. मला माझा देश एक वेगळ्या दिशेने न्यायचा आहे, महासत्ता बनवायचा आहे, ही जी धारणा असावी लागते. ही धारणा असणं अत्यंत गरजेचं आहे. 0 टॉलरन्स. बाजूचा असणारा पाकिस्तान असेल, बाजूचे असणारा चीन असेल, आजूबाजूचे सगळेच्या सगळे देश हे आमच्याकडे कशा नजरेने पाहत होते. 0 टॉलरन्स. आज या 10 वर्षामध्ये हिंदू मुस्लिम एकही दंगल या देशामध्ये होऊ शकली नाही. याचं कारण काय? 0 टॉलरन्स. पूर्ण देशामधली असणारी परिस्थिती बदलण्याचं काम केलं गेलं. आज या सगळ्या गोष्टींच्या विरोधात परकीय शक्ती काम करतायत. माझी आपल्या पत्रकारांना सगळ्यांना विनंती आहे, या परकीय शक्ती भारत देश हा कुठेतरी महासत्तेकडे जाताना दिसतोय. जे गॅरंटी म्हणून नरेंद्र मोदीजी जे सांगतायत, ज्या दिशेने जाण्याच्या दृष्टिकोनातून ते सांगतायत, आरोग्याची व्यवस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक शासकीय मेडिकल कॉलेज झालं पाहिजे, जेणेकरून आपल्या सर्वांचं आरोग्य सुदृढ राहील, हे जे ते सांगतायत, या सगळ्या गोष्टीला कुठेतरी एक वेगळ्या दिशेनं नेण्याचं काम हे सर्वच्या सर्व विरोधक करतायत. तुमची आमची सर्वांची लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून, एक भारतीय म्हणून तुमची आमची सर्वांची भूमिका ही काय असली पाहिजे? तर हे लोकल इश्यूज जे आहेत, हे लोकल इश्यूज हे या निवडणुकीला मायने करत नाहीत. शिट्टी ही फक्त वाजवायसाठी असते, ती लोकसभेला पाठवण्यासाठी नसते. हे लक्षात घेतलं पाहिजे. ही मशाल जी आहे ही काही लोकसभेला पाठवण्यासाठी नाही आहे. आपल्याला लोकसभेला कमळच पाठवलं पाहिजे, कारण ते येणाऱ्या काळामध्ये धोरण ठरवणार आहे.
त्या धोरणाला खो घालणारी माणसं ही या लोकसभेमधून पाठवणं हे अत्यंत चुकीचं आहे असं माझं स्वतःचं मत आहे. आणि मला असं वाटतं तुमची जर इच्छा असेल तर मी 3 तास बोलू शकतो. 3 तासामध्ये एकही मुद्दा रिपीट होणार नाही. मी प्रत्येक गोष्टीला येणाऱ्या प्रत्येकाला त्याला विचारा, महाविकास आघाडीच्या नेत्याला कोणाला तरी विचारा, मी रवी चव्हाण सांगतोय हे खरं आहे का खोटं आहे, उत्तर नाहीये. बहुजन विकास आघाडीच्या नेत्याला विचारा, याचं उत्तर आहे का. देशाची रक्षा करायची आहे, तुमचं काही त्यामध्ये दुमत आहे का, तर ते काहीच सांगू शकणार नाहीत. ते म्हणतील हो करायचे आहे, पण ह्यांचा माणूस जाऊन करू शकेल का. एक माणूस जाऊन तो करणार नाही. तुम्हाला 400 पारच लागणार आहेत, 400 लागतील. त्यावेळेला ते सहजपणे शक्य आहे, एका माणसाने ते होणार नाही. माझी आपणा सर्वांना पुन्हा विनंती आहे, ही निवडणूक जी आहे ही निवडणूक गल्लीतली निवडणूक नाही आहे, ही दिल्लीतली निवडणूक आहे. जगाचं लक्ष या सगळ्या गोष्टीकडे लागलं आहे. एक जगत जेता नेता निर्माण करण्याची क्षमता ठरवणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे हात कोणाचे बळकट करायचे आहे हे तुम्ही आम्ही सर्वांनी ठरवलं पाहिजे. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून त्या प्रत्येक गोष्टी ठरवल्या पाहिजे. एक छोटंसं उदाहरण सांगतो. कोरोनाचा काळ, लस तयार करायची होती. चीन असेल, अमेरिका असेल, हे सगळे देश विचार करत होते की भारत देश आमच्याकडे येईल, नाक रगडत येईल. परंतु पंतप्रधानांनी ठरवलं की नाही, ही परिस्थिती आम्ही देशावरती आणणार नाही. त्यांनी स्वतः या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं, लस तयार केली. तुम्ही आम्ही सर्वजण श्वास घेतोय, जिवंत आहोत. नरेंद्र मोदीजींनी तयार केली लस फक्त आपल्या देशातच नाही तर गरीबातल्या गरीब सगळ्या देशांना दिली. या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात घेतल्या पाहिजे. देशाच्या समोर एक नवीन चॅलेंज आहे. काय चॅलेंज आहे तर कॅन्सरने पूर्णच्या पूर्ण देश आणि देशातली असणारी परिस्थिती बदलली पाहिजे. पोलिओ आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती आम्ही आता मात करून पुढे गेलोय. नरेंद्र मोदीजींनी एक मिशन तयार केलं आहे की यानंतरच्या काळामध्ये माझ्या देशातील असणाऱ्या कोणत्याही बालकाला कॅन्सर होणार नाही अशी लस तयार करा आणि त्यासाठी लागणाऱ्या पैशाची इन्व्हेस्टमेंट हा नरेंद्र मोदीजींनी करण्याचं ठरवलं आहे. किती मोठं विजन आहे. माझ्या देशातील असणारा CSR फंड त्यांनी ICICI बँक असेल किंवा या सगळ्या बँका मोठमोठ्या बँका आहेत, त्यांना सगळ्यांना सांगितलं आहे की तुम्ही 100 नाही 1000 खोटांचं एक हॉस्पिटल बनवा. एक हॉस्पिटल तुम्हाला बनवायचं आहे. तुमचा CSR फंड कॅन्सर साठी वापरायला पाहिजे, कारण देशाला आता त्याची गरज आहे. असा विजन ठेवणारा कोणीतरी नेता आहे का, असा कोणी पंतप्रधान आहे का. या सगळ्या गोष्टीचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण जे घडवू शकता ते कोणच घडवू शकत नाही. तुमच्याकडे असणाऱ्या छोट्या तुमच्याकडे असणाऱ्या ज्या की नक्की काय करायला हवं, पण बाजू जी मांडणं पाहिजे. 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. बाजू मांडणं. मी म्हणतोय चुकीच्या माणसांना मतदान करू नका, योग्य माणसाला मतदान करा. तुम्ही पारदर्शक आहात, तुम्ही आरसा आहात. जांभेकर नेहमी म्हणायचे की पत्रकार हे प्रतिबिंब आहे. जांभेकर आद्य पत्रकार की ज्यांच्याकडे बघून तुम्ही आम्ही सर्वजण पत्रकारिता सुरू करतो, त्यांना आम्ही आमचे सर्वांचे आद्य देवच समजतो. त्यांनी असं म्हटलं की पत्रकारितेमध्ये प्रतिबिंब, समाजाचं प्रतिबिंब उठवण्याची ताकद आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की ही 20 तारखेच्या नंतर राजकारणाबद्दल बरंच बोलता येऊ शकतं. राजकारण अनेक दृष्टिकोनातून वेगळ्या दिशेला नेता येऊ शकतं. परंतु आता हे राजकारण किंवा ही पूर्ण व्यवस्था देशाच्या दिशेने नेणं, देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून नेणं हे अत्यंत गरजेचं आहे असं माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्याला वाटतं, महायुतीच्या कार्यकर्त्याला वाटतं. आणि म्हणून महायुतीचा कार्यकर्ता प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. परंतु त्यामध्ये तुमच्या सर्वांच्या साथीची गरज आहे. तुमची साथ यासाठी हवी आहे की तुम्ही अनेक गोष्टी घडवू शकता. तुम्ही सर्व विषयाला एक पॉझिटिव्ह दिशेने नेण्यासाठी
तुमचं असणारं योगदान हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. छोटे विषय सोडवले गेले पाहिजेत का, तर सोडवलेच गेले पाहिजेत. परंतु या निवडणुकीला त्या विषयांना कलाटणी देणं हे अत्यंत गरजेचं आहे. कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा तुम्ही प्राधान्याने विचार करा, एवढीच आपणा सर्वांना विनंती करण्यासाठी मी आज इथे आलो आहे. आपण सर्वजण माझ्या विनंतीचा मान ठेवा याची मला पूर्णच्या पूर्ण खात्री आहे. पुन्हा एकदा कधीतरी आपल्या बरोबर अशीच अनेक विषयाबद्दल अनौपचारिक जर चर्चा करायची असेल तर कितीही वेळ देण्यासाठी माझी तयारी आहे. एक नरेंद्र मोदीजींचा एक पाठिंबा या देशासाठी येणाऱ्या काळामध्ये हे उरलेले 7 दिवस आपण द्यावे एवढीच आपण सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. की आम्हाला आता उडता येणार नाही, म्हणजे या वेळेनंतर आम्हाला उडता येणार नाही, त्यामुळे आम्हाला बाय रोड जावं लागेल. त्यामुळे 1-1.5 तास जो आहे तो 1-1.5 तास त्या सगळ्या सभेचा कट करा आणि मग प्रमुख लोकांनी कोणीतरी बोललं पाहिजे. मग निर्णय घेतला गेला की मुख्यमंत्री आणि तेच बोलतील, काही प्रमुख वक्त्यांना त्यामुळे बोलता आलं नाही. त्यामुळे सहजपणे असा विचार केला. मी याही अगोदर बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या घटकांबरोबर बोलण्याचा प्रयत्न करतो, डॉक्टर, इंजिनियर, सुशिक्षित आणि अशा सगळ्या की ज्यांना माहिती अधिकची हवी आहे अशा सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. स्टार प्रचारक म्हणून मी सुद्धा एक 100 असे मुद्दे की जे देशाच्या हिताचे मुद्दे आहेत ते मी तयार केले आणि ते जेव्हापासून आचारसंहिता सुरू झाली तेव्हापासून माझ्या फेसबुकवरती, माझ्या इंस्टाग्रामवरून मी मोदी मॅजिक म्हणून मी एक 1.5 मिनिटाचा 1.5 मिनिटं त्याच्यापेक्षा जास्त नाही, एक मुद्दा 1 ते 1.5 मिनिटामध्ये तुम्ही तो मुद्दा कदाचित तुमच्याकडून स्पर्शही झाला नसेल, कधीतरी वाचनात आला असेल, परंतु आठवणीत राहावा म्हणून मग मी असे 100 असे मोदी मॅजिक, मोदीला 400 पार का करायला पाहिजेत, मोदींना का करायला पाहिजेत, असे पूर्ण 100 असे मुद्दे त्याचं 3 दिवसामध्ये सकाळी 6 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत असाच तुमचा कॅमेरा, असंच मी एक मला वाटतं 18-19 शर्ट 18-19 घेतली. एका मुद्द्याला 5 वेळेला एक मुद्दा 5 वेळेला, त्यामुळे एक शर्ट घातलं की 5 मुद्दे बोलावे. अशा मी आता तुम्हाला सांगतो की आपल्याकडे पाण्यामध्ये सगळ्यांनी काम केलं, रस्त्यावरती सगळ्यांनी काम केलं, नरेंद्र मोदीजींनी अवकाशात काम केलं. इस्रो सारखी जी संघटना आहे किंवा ही जी इन्स्टिट्यूट आहे या इन्स्टिट्यूटला प्रोत्साहन देण्याचं काम केलं. हे इस्रो जे आहे हे इस्रोने काय केलं, इस्रोला